लखनौ सुपर जायंट्स या टीमनी भाई खूप रिवॅम्प केलं आहे. IPL सुरू होण्याच्या अगोदरच जर्सी बदलली आहे, लोगो बदलला आहे. रिझल्ट्स कसे येत आहेत काहीशी वाटतंय मला या टीमचं. ऋषभ पंत एक खूप इंडियन क्रिकेटचे सुपरस्टार या टीमचे कॅप्टन आहेत. बाकी फॉरेन प्लेयर्स सुद्धा निकोलस पुरन, मिचेल मार्श, एडन मार्क्रम, पर्सनॅलिटीज इंडिव्हिज्युअल तर खूप स्ट्रॉंग आहेत यांच्याकडे, पण तेवढं स्ट्रॉंग परफॉर्मन्स होऊ शकतात का या प्रश्नावरती मला क्वेश्चन मार्क वाटतो. आणि ते का वाटतो तर आपण पहिले त्यांच्या स्ट्रॉंग पॉईंट्स बद्दल बोलूया. लखनौ सुपर जायंट्सचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, सिम्पल सॉर्टेड त्यांची टॉप 4 आहे. त्यांचा टॉप 4 बॅटिंगचा कसा परफॉर्म करतो हे डिसाईड करते की बाबा ते या टुर्नामेंटमध्ये कुठपर्यंत पोहोचतात. मिचेल मार्श, एडन मार्क्रम, निकोलस पुरन, ऋषभ पंत ह्यांनी जर गाजवला पूर्ण IPL तर लखनौ सुपर जायंट्स टॉप 4 मध्ये चान्सेस वाढू शकतात. नाहीतर ही टॉप 4 मध्ये पोहोचण्याची जी टीम जी आहे ती मला वाटत नाही. यांचा जो वीक पॉईंट आहे तो बॉलिंग, मी असं बोलणार आहे यांचा वीक पॉईंट आहे जी मधली लिंक आहे, फिनिशर रोल आणि ऑलराऊंडर्स. टीममध्ये बघा तुम्हाला एक असं ठळक असं ऑलराऊंडर कुठेच दिसणार नाही. इंडियन प्लेयर्समध्ये नावं आहेत अब्दुल समद, अर्शिन कुलकर्णी, पण अर्शिन कुलकर्णीला चान्सेस किती भेटणार आहेत हे खूप कमी आहेत. शाहबाज अहमद हे खूप चांगला ऑप्शन आहे, खूप चांगलं नाव आहे, खूप चांगले प्लेयर आहेत ते. वनिंदू हसरंगा हे दुसरं एक इंटरनॅशनल नाव आहे, पण वनिंदू हसरंगा एक प्रॉपर ऑलराऊंडर मला वाटत नाही. बॉलिंग बघायला गेली तर बऱ्यापैकी ते स्वतःला हँडल करू शकतात. त्यांच्याकडे अनरिक नॉर्गिया त्यांनी आणलाय, त्यांनी मोहम्मद शमीला त्यांच्या टीममध्ये आणलाय जे की चांगले रिदममध्ये बॉलिंग करतायत. आणि बाकीची जी फळी आहे इंडियन बॉलर्सची ती खूप चांगली आहे. आवेश खान, प्रिन्स यादव मागच्या सीझनमध्ये खूप चांगलं बॉलिंग केली होती त्यांनी. आकाश सिंग हे सुद्धा एक खूप चांगले बॉलर आहेत. मोहसिन खान सुद्धा आपल्याला माहिती आहे, पण हे इंजरी प्रोन असतात. स्पिनमध्ये बघायला गेलं तर ते ऑफकोर्स दिग्वेश राठी. नमन तिवारी हे खूप चांगलं नाव आहे. अंडर-19 जर कोणी बघितलं असेल तर नमन तिवारी खूप चांगला बॉलर आहे. तर आपण आता बघूया या टीमची पहिली म्हणजेच प्लेइंग 11. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, टॉप 4 सॉर्टेड आहे. मिचेल मार्श, एडन मार्क्रम, निकोलस पुरन, ऋषभ पंत. मग आता पुढे तुम्ही कोणाला खेळवणार? ऑफकोर्स नंबर 5 वरती आयुष बदोनी हे फिक्स्ड असले पाहिजेत. खूप चांगला परफॉर्मन्स आहे त्यांचा. नंबर 6 वरती तुम्ही अब्दुल समदला खेळवू शकता. नंबर 7 वरती शाहबाज अहमद. नंबर 8 वरती तुम्ही वनिंदू हसरंगाला खेळवणार. तुमचे 4 प्लेयर्स संपले. अनरिक नॉर्गियाला खेळवणार कसं तुम्ही? लखनौ सुपर जायंट्सचा हाच प्रॉब्लेम आहे की तुमचे टॉप 3 आहेत ते टॉप 3 सगळे फॉरेन बॅटर्स आहेत, म्हणून तुमच्याकडे बॉलिंगमध्ये फक्त एकच ऑप्शन राहतो फॉरेन प्लेयर्स खेळवण्यासाठी. तुम्ही वनिंदू हसरंगाला खेळवणार, तुम्ही अनरिक नॉर्गियाला खेळवणार किंवा इतर कोणी खेळवणार. सध्या आपण वनिंदू हसरंगा ठेवूया कारण का फास्ट बॉलिंग इंडियन कोर जो आहे तो खूप चांगला आहे. मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी स्पिनर म्हणून. इम्पॅक्ट प्लेयर आवेश खान किंवा तुम्ही अर्जुन तेंडुलकरला सुद्धा खेळवू शकता इम्पॅक्ट प्लेयर ॲज अ बॉलर म्हणून किंवा ऑलराऊंडर म्हणूनही खेळवू शकता. तर या टीमचा एक्स फॅक्टर कोण असणार आहे? भरपूर जण निकोलस पुरन बोलतील, भरपूर जण ऋषभ पंत बोलतील, आणि माझ्यासाठी हो, ऋषभ पंत या टीमचा एक्स फॅक्टर असणार आहे. ज्या प्राइस टॅगवरती ते मेन ऑप्शनमध्ये विकले गेले होते त्यानंतर मागचा सीझन त्या असं वाटत होतं कुठेतरी ते बर्डन आहे किंवा एक नवीन फ्रँचायझी आहे. दिल्ली एवढे वर्ष दिल्लीसाठी खेळले आणि नंतर लखनौमध्ये आलेत आणि कुठेतरी ते बर्डन वाटत होतं. पण या IPL सुरू होण्याच्या अगोदर खूप स्वतःवरती वर्क केलं. युवराज सिंगसोबत त्यांनी काम केलं स्वतःवरती. सो मे बी एक आपल्याला वेगळा ऋषभ पंतचा अवतार यावेळेस बघायला मिळू शकतो आणि ते गरजेचं आहे आपल्यासाठी. कारण का ऋषभ पंत जेव्हा त्यांच्या फ्लोमध्ये असतात त्यांच्यासारखा एंटरटेनिंग बॅटर, एंटरटेनिंग इंडिव्हिज्युअल इंडियन सर्किटमध्ये खूप कमी आहे. तर मग लखनौ सुपर जायंट्ससाठी जो एक्स फॅक्टर मला वाटतं तो ऋषभ पंत आहे. त्यांच्या लिडरशिप क्वालिटीज, कॅप्टनशिप स्किल्स खूप चांगल्या आहेत आणि ते इम्पॅक्टसुद्धा टाकू शकतात की कसं लखनौ सुपर जायंट्स या टुर्नामेंटमध्ये परफॉर्म करेल.